कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेत आपण कोल्हापूरचं जलवैभव जपणाऱ्या विहिरींची माहिती घेतोय। आज आपण पाहणार आहोत करवीर तालुक्यातील आंबेवाडीतील एखाद्या चिरेबंदी वाड्यालाही लाजवेल असं बांधकाम असलेली नितळ पाण्याची पाटील बंधूंच्या मालकीची वैशिष्ट्यपूर्ण विहीर। मी आली आता करवीर नगरीतल्या आंबेवाडी या ठिकाणी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं असेल, सुंदर अशा कमानी दिसतात, भव्य दिव्य अशा दगडी बांधकाम असलेली वास्तू दिसते। तर तुम्ही म्हणाल की ही वास्तू कुठली आहे, तर एखाद्या वाड्याप्रमाणे वगैरे वाटते आपल्याला ही वास्तू, पण असं नाहीये बरं का। तर ही विहीर आहे पाटील बंधू यांची, जी आंबेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर चला पाहूयात या विहिरीबद्दलची रंजक अशी माहिती। दोन्ही बाजूनी घडीव बांधकामाच्या भिंती आणि कोरीव काम असलेल्या कमानी आणि 60 दगडी पायऱ्या अशी रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे किंवा वाड्याप्रमाणे असू शकते, पण ही रचना वाड्याची नसून विहिरीची आहे। कोल्हापूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती आंबेवाडी इथे ही विहीर आहे। आंबेवाडीच्या पाटील बंधूंनी या विहिरीचा खजिना आजही जपलाय। आंबेवाडीची ही विहीर म्हणजे जणू एक वाडाच। विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आणि दगडी पायऱ्यांवरती दोन्ही बाजूनी सुंदर अशा दगडी भिंती। या विहिरीत खाली उतरताना डौलदार अशा कमानी सुद्धा लागतात। विहिरीचं पाणी इतकं नितळ आणि स्वच्छ आहे की त्या पाण्यात पडलेली वस्तू देखील आपण पाहू शकतो। या विहिरीवरती पाटील बंधूंची शेती तर फुलली, पण अडीअडचणीच्या काळात ही विहीर पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठीही खुली असते। पूर्वी विहिरीवरती पंप नव्हते, पण आता मात्र काळानुसार या विहिरीतही थोडेफार बदल झालेत आणि आता हळूहळू उन्हाचा पारा वाढत चाललाय, त्यामुळे या विहिरीचं पाणी थोडंसं कमी झालेलं दिसतं। पण वाड्यासारखी दिसणारी ही विहीर मात्र आपल्याला या उन्हाच्या दिवसात गारवा देते। ही विहीर साधारण आमच्या 2-3 पिढ्यापासून तरी आमच्याकडे आहे। आमच्या आजोबा पंजोबा इथे होते तेव्हापासून या विहिरीची देखभाल म्हणा किंवा काही आम्ही सर्व पाटील कुटुंबीय करतो। आणि ही विहीर आमच्या स्वतःच्या मालकीची आहे। वैयक्तिक पाटील कुटुंब, आमचे बाबा, काका, आमचे भाऊ असतील, हे सर्व आम्ही या विहिरीची देखभाल करतो। आणि आता सध्या आमच्या एवढा इतका उन्हाळा असून पण आपण बघू शकता मागे विहिरीमध्ये पाण्याचा पण प्रवाह भरपूर आहे आणि पाण्याचा साठा भरपूर असतोय। आमच्या सर्व शेतीला आता या विहिरीचं आता मुबलक पाणी असल्या कडक उन्हात मुबलक पाणी मिळतंय। या विहिरीला म्हणा आता एक 200 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी अजून याचं बांधकाम जे काय आहे तसं अजून ज्यावेळी बांधकाम जसं केलंय तसं आहे तसं बांधकाम आहे, अजून भक्कम बांधकाम आहे। या विहिरीचा 1 इंचही दगड इकडे तिकडे सरकलेला नाही। म्हणजे या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीसाठी जी दगडं लागलेली आहेत ती दगडं ज्योतिबाच्या पायथ्यावरून दगडं आणली होती त्यावेळी, आणि त्यावेळी कोणतीही मशिनरी नाही, कोणतीही मशीन सामग्री नाही, तरी त्या लोकांनी स्वतःच्या हाताच्या कलेवरती ही सगळं कमानी डिझाईन केलेलं आहे। एकदम उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम आहे आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवत आलेलो आहे। आमचे बाबा असतील, काका असतील, भाऊ असतील। आणि या विहिरीची खोली आता साधारण बघा तुम्हाला सांगायला झालं तर एक 70 ते 80 फूट खोली आहे विहिरीची। इथून पाणी दिसतंय, इथून खाली एक 20 फूट आहे आणि वरचा हा भाग 50-60 फुटाचा भाग आहे। आणि ही विहीर आम्ही अशीच स्वच्छ ठेवतोय, स्वच्छता देखील त्याची घेतोय। आमच्या सर्व शेतीला, बाकी गावात कधी लाईट गेली काय झालं तर गल्लीतील लोक असतील, गावातील लोक असतील, या विहिरीच्या पाण्याचा म्हणजे उपयोग घेऊ शकतात, कायम येतात। इतक्या कडक उन्हात देखील पाण्याचा मुबलक प्रमाणे वापर आम्ही करू शकतो या विहिरीचा। भव्य दिव्य दगडी बांधकाम असलेली ही 200 वर्षांपूर्वीची वास्तू म्हणजे अर्थात विहीर तुम्ही बघताय, तर ती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे, ज्याचं कामकाज पाटील बंधू हे बघतात। कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर।